मीकडे वळूया. पावसाळी अधिवेशनामध्ये राणे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगतोय. विधानभवन परिसरामध्ये यापूर्वी आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंची पोडियम आणि विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ चकमक झाली, तर आज आदित्य ठाकरेंनी नितेश राणेंना डिवचलेलं आहे. त्याचं झालंय असं की माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे पोडियम जवळ येत होते, पण तिकडे जात असताना त्यांना कोणीतरी सांगितलं की नितेश राणे माध्यमांशी बोलतायत. ते ऐकल्यानंतर आदित्य ठाकरे राणेंना डिवचत माघारी परतले. बघूया नेमकं काय झालं. नितेश विचारलं ना, असं दिलंय का पत्र? असेल ना? येस दिलंय सर. नितेश राणे तिथे चला तिकडे नंद नितेश विचारलं ना, असं दिलंय का पत्र? असेल ना? तर पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान नितेश राणेंनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर तिथून ते निघत असताना नेमकं आमदार आदित्य ठाकरे सुद्धा समोर आले होते. त्यामुळे राणे ठाकरे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळेला नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला. तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून घोषणाबाजी सुरू होती. यावेळेला मंत्री नितेश राणे विधिमंडळाकडे जात असताना विरोधकांनी खोचक घोषणा देत डिवचलेलं होतं. तर दुसरीकडे विधानसभेमध्ये दोन्ही शिवसेनेच्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वांद्र्यातील झोपड्यांचं पुनर्वसन रखडलेलं आहे. ही लक्षवेधी वरुण सरदेसाईंनी मांडली आणि यावरती शंभूराज देसाई यांनी 2019 ते 2022 साली तत्कालीन सरकारने बैठक घेतली नाही असं उत्तर दिलं. आणि यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले आणि दोन्ही बाजूने जोरदार खडाजंगी झाली. अखेर शंभूराज देसाई रागाने खाली बसले. यानंतर मंत्री गुलाबराव पाटील देसाईंच्या मदतीला धावले आणि लाच काढण्याचा अधिकार कोणी दिला असं म्हणत जोरदार पलटवार केलेला आहे. बघूया नेमकं काय झालंय. मी जो प्रश्न विचारलेला होता की जे छापील उत्तर होतं तेच त्यांनी मला दिलं. मी समजू शकतो की त्यांना ब्रीफिंग तेवढंच झालं असेल. अध्यक्ष महोदय, मला ह्याच्या पुढे नाही 2 मिनिटं पॉइंटेड प्रश्न हा आहे. काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू? मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का? बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही, एवढा माझा प्रश्न. मला नम्रपणानं सांगायचे, 2019 ते 2022 या 2.5 वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडे केलेला नाही. ऐका ना, आता काय मी उत्तर देतोय ना, तुम्ही काय म्हणला? शांत बसा. उत्तर घ्या. ह्याने काय विचारलं? काय विचारलं? अरे आदित्यजी काय प्रश्न विचारला? उत्तर घ्यावं लागेल. असं नाही आदित्यजी. नाही उत्तर घ्यावं लागेल ना. नाही खाली बसा. तुम्ही काय केलं 19 ते 22? मंत्री महोदय उत्तर द्या. अरे 19 ते 22 काय झालं? अरे 19 ते 22 काय झालं सांगा ना. अरे उत्तर देता ना, माझ्याकडे पाहून मंत्री 19 ते महोदय 22 काय झालं? एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही. कोणाचं सरकार होतं 19 ते 22? उलट 22 तारखेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर
4 वेळा आम्ही पत्र उत्तर दिली. घ्या, उत्तर घेत खाली बसा. मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं. तुम्ही काय केलं? नंतर तुम्ही काय केलं? आपण उत्तर घेऊ द्या. अरे खाली बसा, तुम्ही खाली काय बसा. केलं सांगा ना. अरे आमची लाज काढू नका. तुम्ही काय केलं ते सांगा. मंत्री महोदय, उत्तर अरे द्या फक्त तुम्ही आपण. काय केलं ते सांगा. मंत्री महोदय, आमची काय काय लाज झालं, करता? काय झालं? उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा. मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. चर्चा चालू आहे. तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले. एका जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष महोदय? हा लाज काढायचा आता अधिकार आहे का? तुमच्याकडे लाज मागे- सरकारला लाज आहे का? हे बोलणार का? मंत्री महोदय, हे बोलणार? मंत्री महोदय, आता मंत्र्याला आपण पुढे बोलणार? जाऊया. लाज पुढे आहे जाऊया, का? पुढे जाऊया, पुढे तुमच्यापेक्षा जाऊया. जास्त बोलता येतं आम्हाला. चला, मंत्री जास्त महोदय, आपण बोलायचं उत्तर ना. द्या.